वंचित बहुजन आघाडीच्या हस्तक्षेपानंतर पेण तालुक्यातील सावरसई ग्रामस्थांना मिळणार न्याय। पेण तालुक्यातील सावरसई गावामध्ये रस्त्यालगत अनधिकृत बांधकाम करून गावात जाणाऱ्या रस्त्याला अडचण निर्माण झाली असून गेली 1.5 ते 2 वर्ष सदर अनधिकृत बांधकाम काढून टाकण्याकरिता सावरसावी ग्रामपंचायतच्या सदस्या सपना चिंबोरे आणि ग्रामस्थ सतत प्रयत्न करीत होते, परंतु प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने जिल्हा उपाध्यक्ष देवेंद्र कोळी यांच्याकडे तक्रार करीत सदर प्रकरणी न्याय मिळवून देण्याची विनंती केली असता दिनांक 29/4/2025 रोजी वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्ह्याच्या माध्यमातून सावरसाई ग्रामस्थ आणि महिला यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या परिसरात सकाळी 11 वाजता धरणे आंदोलन करण्यात आले। दुपारी 1 वाजले तरी प्रशासनाकडून कोणतीही भूमिका घेतली जात नसल्याने आंदोलनस्थळी दाखल होताच रायगड जिल्हा अध्यक्ष दीपक गायकवाड, संघटक राहुल गायकवाड यांनी आक्रमक भूमिका घेत तासाभरात कोणीही अधिकारी आले नाही तर सदर आंदोलन अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये केलं जाईल आणि जो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्यास प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देताच उपविभागीय अभियंता कदम साहेब आणि नायब तहसीलदार साळुंके मॅडम धरणे आंदोलनस्थळी दाखल होत शिष्टमंडळाशी चर्चा करीत तत्काळ सर्व मागण्या मान्य करून लेखी पत्राद्वारे सदर आंदोलन स्थगित करण्याची विनंती करण्यात आली। दिनांक 19/5/2025च्या आधी सदर अनधिकृत बांधकाम हटवले नाही तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी रायगडच्या वतीने टाळे ठोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्षांनी यावेळी दिला। उपस्थित सावरसई ग्रामस्थांनी आणि महिलांनी सहकार्य केल्याबद्दल आणि न्यायाची शाश्वती मिळाल्याबद्दल वंचित बहुजन आघाडी रायगडचे आभार मानले आणि तसंच सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली। आज या गेंड्याच्या कातडीचा हा जो प्रशासन इथं बसलेला आहे तर इथं तुम्ही बघत असाल इथं मंडप देखील नाही आहे। अशा ह्या उन्हामध्ये आमच्या महिला भगिनी आणि सावरसईचे सर्व ग्रामस्थ आज या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 2 लोकप्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी आहेत। हा कोणत्या गेंड्याच्या चांदीचा असा प्रशासन या ठिकाणी बसलेला आहे की त्याला याची दखल घ्यावीशी वाटत नाहीये। आज हे पत्रव्यवहार करत असताना 2023 पासून जे इथं अनेक पत्रव्यवहार झालेले आहेत, शासनाकडून ते अनधिकृत बांधकाम काढण्याचे आदेश देखील आलेले आहेत, तरी देखील हा प्रशासन एवढा गप्प का आहे? हा कुणाच्या याला घाबरतोय? आज वंचित बहुजन आघाडीच्या आदरणीय बाळासाहेब आंबेडकरच्या माध्यमातून हे आंदोलन होत आहे। हे कुठल्या रस्त्यावरच्या गल्लीच्या गुंडाकडून होत नाहीये। ज्या शासनाच्या केंद्राच्या मोदी आणि शहा ज्याला घाबरतात त्या बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून हे आंदोलन या ठिकाणी होत आहे। जर या प्रशासनाने वेळीच आणि लवकरात लवकर जर दखल घेतली नाही तर या कार्यालयाला जाऊन आम्ही टाळा टाकू। आमच्यावर काय केस करायचे असतील, कारवाई करायची असेल तर या प्रशासनाने बिलकुल करावा, पण त्या कारवाई करत असताना पहिले ज्या शासनाचे नियम आहेत त्या नियमाचं उल्लंघन केलेल्या ज्या अनधिकृत बांधकाम आहे त्याच्यावर कारवाई करायचं आपलं तिने धाडस दाखवा। ते धाडस न दाखवता एखाद्या गावामध्ये एखाद्या छोट्या कार्यकर्त्यांवर किंवा एखाद्या सामान्य लोकांवरची कारवाई करायला एखादा हातगाडी असेल तर त्या हातगाडी पलटी करायला तुमचा प्रशासन एक मागं पुढे